नमस्कार. लाडकी बहीण योजना 17वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबर एकत्रित 3,000 रुपये जमा होणार. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपोस्टर बघा. दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 17वा हप्ता राज्यातील महिलांसाठी सातत्याने आर्थिक आधार देणारी योजना ठरली आहे. आतापर्यंत योजनेअंतर्गत 16 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आलेले आहेत. तर आता या महिलांना प्रतीक्षेत असलेला 17वा हप्ता अखेर सुरू करण्यात आला आहे. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिनांक 25, 26, 27 महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही रक्कम थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट खात्यात जमा केली जाणार असल्याने लाभार्थी महिलांना कोणत्याही कार्यालयात जावे लागत नाही. शासनाने यावेळी पेमेंट प्रक्रिया अधिक सुरळीत राहावी यासाठी 2 टप्प्यात हा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यातील महिलांना लाभ दिला जात असून उर्वरित जिल्ह्यातील महिलांना दुसऱ्या टप्प्यात रक्कम मिळणार आहे. या हप्त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना घरगुती खर्चासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत 16 हप्ते तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तरी आता लाडक्या बहिणींना 17 हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. तरी आता तो हप्ता 2 टप्प्यात देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर हा पहिला टप्पा ज्या महिलांना आपली KYC पूर्ण केली आहे किंवा आपले बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे, अशा महिलांच्या खात्यात पहिला टप्पा हा हप्ता पडणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता. तर पहिल्या टप्प्यात राज्यातील 25 जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. तरी पहिल्या टप्प्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याचे पहिला टप्पा दिनांक 25 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर या टप्प्यात बहुतेक पात्र महिलांच्या बँक खात्यात 150 रुपये थेट जमा केले जातील. तर लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यात कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे, तर ते ज्याचे KYC पूर्ण आहे व ज्याचे कागदपत्रे तपासून मंजूर झाली आहेत आणि ज्याचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहेत व सक्रिय आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेले आहेत व त्यांची कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचे खात्याला आधार कार्ड लिंक आहे, अशा महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार आहे. तरी दुसरा हप्ता म्हणजे दुसरा टप्पा, पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात दुसरा टप्पा सुरू केला जाईल. तर या टप्प्यात उर्वरित पात्र महिलांना हप्त्याचा लाभ दिला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या महिला समावेश आहे? ज्या महिलांचे अर्ज पूर्ण किंवा पूर्वी होल्डर होते, ज्याची अलीकडे KYC किंवा कागदपत्रामध्ये त्रुटी दुरुस्ती केली नाही, तांत्रिक कारणामुळे ज्यांचे पेमेंट अडकले होते, तर अशा महिलांचे पूर्ण कागदपत्रे व्यवस्थित करून व KYC पूर्ण करून तर अशा महिलांच्या खात्यात हा दुसऱ्या टप्प्याने हप्ता जमा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेले जिल्हे अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, धुळे, हिंगोली, गोंदिया, जालना, जळगाव, कोल्हापूर, मुंबई शहर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक, रायगड, सांगली, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे. शासनाचे उद्दिष्ट आहे की 25 डिसेंबरपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यात 17वा हप्ता जमा व्हावा. ज्या महिलांची माहिती व कागदपत्रे आधीच पूर्णपणे तपासलेली आहेत, त्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणीने KYC पूर्ण केली आहे, बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले, अशा महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात हप्ता जमा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थी महिला आपल्या महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असावी. वय 21 ते 65 वर्षादरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत किंवा कर्मचारी नसावा. तो आयकरदाता नसावा. 4 चाकी वाहन घरामध्ये नसावे. ट्रॅक्टरला सूट दिलेली आहे. नाव रेशन कार्डमध्ये नोंदलेले असावे. बँक खाते आधार लिंकशी असावे. ज्या
अर्जाचे सत्यपान किंवा ज्याची व्यवस्थित पडताळणी झाली आहे त्यांनी स्थानिक स्तरावर कागदपत्रे पडताळणी पूर्ण केली आहे अशा महिला 17व्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी आपण खालील पर्यायाचा वापर करू शकता. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. होमपेजवर अर्जदार लॉग इन करा किंवा अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. युजर आय डी आणि आपला पासवर्ड टाकून लॉग इन करा. डॅशबोर्डवर पेमेंट स्टेटस किंवा इन्स्टॉलमेंट स्टेटस निवडा. ॲप्लिकेशन नंबर आणि कॅप्चा कोड भरा. सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर 17व्या हप्त्याची तुम्हाला माहिती दिसेल. रक्कम जमा झाल्यावर बँकेकडून SMS येऊ शकतो. SMS न आल्यास पासबुक अपडेट, UPI ॲप किंवा नेट बँकिंगद्वारे खात्री करून घ्यावी. अद्याप पैसे न दिल्यास घाबरण्याचे कारण नाही, कारण पेमेंट 2 टप्प्यामध्ये सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता 25 ते 27 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. तरी ही राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे. काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना थेट 3000 रुपये मिळत असल्याने हा हप्ता विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. तर सर्व माहिती योग्य असल्यास आणि सत्यपान पूर्ण असल्यास रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. ही योजना महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी शासनाचा एक प्रभावी उपक्रम ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.